सुरू करू आपण. ठीक आहे, मराठीसाठीचे महत्वाचे प्रश्न आहेत पेडागॉजी अध्यापन शास्त्राचे सीटीटी पेपर पहिला आणि पेपर दुसरा. ठीक आहे, प्रश्न तुम्हाला वाचायचे व्यवस्थित समजून घ्या आणि प्रश्नांची उत्तरे आपण द्या. चला, पहिला प्रश्न पहा. पुढील पैकी कोणते माध्यम हे सर्वात जास्त अध्ययन अनुभव देते? सर्वात जास्त अध्ययन अनुभव देणारं माध्यम. दूरदर्शन, रेडिओ, विशिष्ट उद्देशीय माध्यमे, नमुने आणि तक्ते, क्षेत्र, सहली. कोणते देणार आहेत पहा. तर यापैकी बघा सगळ्यात जास्त अध्ययन अनुभव देणारं माध्यम कोणतं? करेक्ट आहे. तर ज्या क्षेत्र सहली त्याच्यात फील्ड ट्रिप असतात, बरोबर ना, तर ज्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त अध्ययन अनुभव मिळत असतात, तर क्षेत्र सहली. प्रश्न पुढचा पहा, प्रश्न क्रमांक 2. विद्यार्थ्यांचे बोधनात्मकातीत म्हणजे मेटाकॉग्निटिव्ह कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांनी वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? सर्वोत्तम मार्ग कोणता? काय करायचंय तर आपला बोधनात्मकातीत म्हणजे मेटाकॉग्निटिव्ह कौशल्य विकसित करायचे आणि त्यासाठी सर्वात उत्तम मार्ग कोणता असेल? विद्यार्थ्यांना वाचनात मार्गदर्शन करण्यासाठी थोडे सकारात्मक वाचनपूर्व प्रश्न देणे, वाचनासाठी निवडलेल्या उत्तरांचं आकलन होण्यासाठी आवश्यक असलेले नवीन शब्द त्यांना पाठ करायला लावणे, वाचन करत असताना स्वतःला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा पुरस्कार करणे आणि त्याचा नमुना देणं, विद्यार्थ्यांना एकमेकांसाठी आकलन प्रश्न लिहायची संधी उपलब्ध करून देणं. मेटाकॉग्निशन काय असतं बघितलंय आपण. मेटाकॉग्निशन काय असतं की स्वतःबद्दल, बरोबर ना, स्वतःबद्दल या ठिकाणी जाणीव होणं, स्वतःच्या विचारावरती विचार करणं, स्वतःच्या मतावरती विचार करणं, स्वतःच्या प्रश्नावरती विचार करणं, याला काय म्हणायचं? मेटाकॉग्निशन म्हणायचं. याला काय म्हणायचं? मेटाकॉग्निशन म्हणायचं. मग यापैकी बघा बरं कशामध्ये तुम्हाला दिसतंय तसं. पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना वाचनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी थोडे सकारात्मक वाचनपूर्व प्रश्न देणं. म्हणजे तर आपण शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न देत आहेत, विद्यार्थी स्वतः त्याचा विचार करतात का? नाही. नंतर वाचनासाठी निवडलेल्या उत्तरांचं आकलन होण्यासाठी आवश्यक असलेले नवीन शब्द त्यांना पाठ करायला लावणे. पाठ करायला लावणे या ठिकाणी काय निगेटिव्ह आहे, तर हा या ठिकाणी ऑप्शन येईल का? नाही. तिसऱ्यामध्ये म्हणलं बघा, वाचन करत असताना स्वतःला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा पुरस्कार करणं. बघा इथं काय म्हटलंय की स्वतःला प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा पुरस्कार करणं. म्हणजे लक्षात ठेवा, स्वतःला प्रश्न विचारणं म्हणजेच असतं आपल्यावरतीच आपण या ठिकाणी विचार करणं, आपल्याच मताचा विचार करणं, आपल्याच प्रश्नाचा विचार करणं, किंवा मग आता बघा स्वतःवरती प्रश्न विचारणं, बरोबर ना, यालाच काय म्हणायचं? मेटाकॉग्निशन. पुरस्कार करायचा आणि त्याचा काय करायचा? नमुना द्यायचा. म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांना नमुना द्यायचा की कशा प्रकारे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू शकता आणि त्याच्यावरती स्वतःच उत्तर या ठिकाणी मिळवू शकता. म्हणजे स्वतः विचार करून स्वतःच्या प्रश्नाची उत्तर मिळवणं, स्वतःचीच नॉलेज या ठिकाणी तपासणं, यालाच आपण काय म्हणतो? मेटाकॉग्निशन म्हणतो. ऑप्शन क्रमांक सी. इथं डी मध्ये काय म्हटलंय बघा, विद्यार्थ्यांना एकमेकांसाठी आकलन प्रश्न लिहायची संधी उपलब्ध करून दे. एकमेकांना नको, तर स्वतःच फक्त ते इंडिव्हिज्युअली असणारे स्वतः प्रश्न विचारायचे, स्वतःच्या प्रश्नाची उत्तर शोधायची, याला म्हणायचं मेटाकॉग्निशन. लक्षात आलं? मग डी मध्ये येणार नाही. समजलं का मेटाकॉग्निशन? आपण खूप वेळेस हे मेटाकॉग्निशन बघितलंय. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 3. उत्तरातील इतर शब्दांवरून अपरिचित शब्दांच्या अर्थाविषयी निष्कर्ष काढणे हे कोणते कौशल्य आहे? बघा, उत्तरातील इतर शब्दांवरून, इतर जे काही शब्द असतील त्याच्यावरून जे अपरिचित शब्द असतात त्याच्या अर्थाविषयी पण निष्कर्ष काढणे. म्हणजे अपरिचित शब्द म्हणजे काय? जे ओळखीचे शब्द नसतात, जे अनोळखी शब्द असतात, त्या अनोळखी शब्दांचे इतर जे तुमचे ओळखीचे शब्द असतात ते त्याच्यावरून त्या अनोळखी शब्दांच्या अर्थाचा निष्कर्ष काढणं, याला काय कोणतं कौशल्य म्हणायचं? श्रवण कौशल्य, भाषण, वाचन की लेखन? काय म्हणायचं? करेक्ट आहे. आपण ज्यावेळेस वाचन करतो त्यावेळेस जे अनोळखी शब्द असतात, बरोबर, अनोळखी म्हणा किंवा अपरिचित म्हणा, तर यांचे अर्थ आपल्याला माहिती नसतात. तर अपरिचित शब्दांचे अर्थ आपण काय करतो? जे आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती असतात त्या शब्दांवरून त्यांचे अर्थाचा अंदाज बांधतो की अरे ह्या शब्दाचा असा अर्थ आहे, बरोबर. त्यालाच म्हणायचं या ठिकाणी ते वाचनाचं कौशल्य येणार.
करेक्ट आहे. चला पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी श्रवण कौशल्य कोणतं श्रवण कौशल्य याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालील गोष्टीपैकी काय करू शकतो. बरोबर, विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालीलपैकी काय करू शकतो. दैनंदिन वेळापत्रकात विशिष्ट श्रवण कृतींचा नित्याचा घटक म्हणून समावेश करणे. शिक्षकांनी नुकतेच जे म्हटलेले असेल ते एकेका विद्यार्थ्याला मनाला सांगताना मधून मधून थांबणं. विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे. विद्यार्थी जे ऐकत आहेत त्याविषयी सखोल विचार करण्यास त्यांना वारंवार आठवण करून देणं. बरोबर. तर बघा, श्रवण कौशल्याला आपला काय करायचं, विकसित करायचं श्रवण कौशल्य. आणि मग तुमचं श्रवण कौशल्य विकसित करायचं असेल तर त्यासाठी बघा आपल्याला जे काही श्रवण कृती आहे म्हणजे ऍक्टिव्हिटी आपण काय म्हणतो लिसनिंग ऍक्टिव्हिटी, बरोबर ना. काय म्हणणार याला आपण, ज्या काही लिसनिंग ऍक्टिव्हिटी आहेत तर त्या ऍक्टिव्हिटी आपण रोजचे जे काही समजा तुमचे परिपाठ असतील काही असेल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं काय होईल श्रवण कौशल्य विकसित केलं जाईल, विकसित होण्यास पण मदत होईल. म्हणून दैनंदिन वेळापत्रकात विशिष्ट श्रवण कृतींचा किंवा लिसनिंग ऍक्टिव्हिटींचा या ठिकाणी आपण काय करायचा एक घटक म्हणून पण समावेश करायचा रोजची रोज. बरोबर. आता इथं बी मध्ये काय म्हटले बघा की शिक्षकांनी नुकतेच जे म्हटले असेल ते एकेका विद्यार्थ्याला मनाला सांगताना मधून मधून काय करणं थांबणं. आता याच्याशी काही संबंध आहे का तर अजिबात नाही, म्हणून हे चुकीचं येईल. विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे. विद्यार्थी बोलत असताना कोणी आहे लक्षपूर्वक ऐकणं, शिक्षकाने ऐकणे. शिक्षकाचा तिथं श्रवण विकास होईल, विद्यार्थ्याचा होईल का, विद्यार्थ्याचा इथं होणार नाही. विद्यार्थी इथं बोलतोय आणि शिक्षक इथं ऐकतोय. विद्यार्थी जे ऐकत आहेत, जे विद्यार्थी ऐकतील त्याविषयी सखोल विचार करण्याची त्यांना वारंवार आठवण करून द्यायची. जे ऐकतील त्याचा विचार करण्याची म्हणजे इथं विचार होईल, इथं श्रवण होणार नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए सगळ्यात जास्त योग्य पा करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा बघा. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या साधणे हा बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार आहे पहा. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या साधणे बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार. हावर्ड गार्डनर यांनी जे 8 प्रकार सांगितले त्याच्यामधला हा प्रकार आहे. ठीक आहे. तुम्हाला हाच प्रश्न बालमानसशास्त्रामध्ये पण येतो, हिंदीमध्ये पण येतो, बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो पहा. आता इथं बघा आपल्याला अवकाशिक, भाषिक, आंतरव्यक्तीय आणि आंतरव्यक्तीय म्हटले, बरोबर ना. आता एकमेकांना समजून घेणं म्हणजे लक्षात ठेवा इथं 2 व्यक्ती आहेत म्हणजे 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि ते एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतील तर ते इंटरॅक्शन असं तुमचं इंटरपर्सनल असतं. काय असतं, आंतरव्यक्तीय असतं. लक्षात ठेवायचं आंतरव्यक्तीय. आणि स्वतःला समजून घेणं, स्वतःच्या भावना समजून घेणं, बरोबर ना, स्वतःच्या भावनेवरती कंट्रोल करणं या ठिकाणी ते इंट्रापर्सनल असतं. काय असतं इंट्रापर्सनल म्हणजे आंतरव्यक्तीय. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला हा इंग्रजी शब्द परीक्षेमध्ये येईलच असं नाही, त्यावेळेस लक्षात ठेवायचं आंतरव्यक्तीय आणि आंतरव्यक्तीय. बघा आंतर म्हणजे काय लक्षात ठेवा, बघा आंतर म्हणजे दोघांमध्ये काय असणार आहे अंतर असणार आहे. तर त्या दोघांमध्ये म्हणजे दोघांपेक्षा म्हणजे दोघांपेक्षा जास्त लोक असतील त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असेल तर ते तुमचं झालं आंतरव्यक्ती. आणि आंतरव्यक्ती म्हणजे फक्त स्वतःमध्ये. लक्षात ठेवा तर कारण इंग्रजी शब्द तुम्हाला दिला जाईल असं नाही, म्हणजे लक्षात ठेवा कायमचं. तर इथं स्वतः असणार, आंतरव्यक्ती म्हणजे काय असणार पहा स्वतः. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा. जर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सहभागी होण्याची आणि त्यातून लाभ घेण्याची क्षमता दीर्घकालीन शारीरिक, इंद्रिय, मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील अक्षमता यामुळे मर्यादित असेल तर त्यावर पुढील पैकी कशाची निवड करावी. बघा विद्यार्थी काय करतील, शिक्षणामध्ये सहभागी होतील, बरोबर, आणि त्यातून लाभ घेण्याची त्यांना काय करायचे, लाभ घ्यावा लागेल. दीर्घकालीन शारीरिक आणि इंद्रिय मानसिक अनारोग्य असतील म्हणजे ते हेल्दी नसतील, बरोबर, किंवा अध्ययनातील त्यांची अक्षमता असतील यामुळे काय होणार पण मर्यादित असेल तर त्यावर पुढील पैकी कशाची निवड केली पाहिजे. उपयात्मक योजना, वर्गाचं व्यवस्थापन, मानवी विद्याधिष्ठित शिक्षण, विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण.
तर बघा इथं काय पाहत, दीर्घकालीन शारीरिक आणि इंद्रिय मानसिक अनारोग्य आहे, अध्ययनामध्ये अक्षमता आहे, अध्ययनामध्ये अक्षमता असेल, इंद्रिय मानसिक अनारोग्य असेल, तर याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं, विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण द्यावं लागतं. कोणतं? विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण. म्हणजे समजा जे विद्यार्थी अध्ययनामध्ये अक्षम आहे त्यांना त्यांच्या गरजेनुसार दिलं पाहिजे. ज्यांना इंद्रिय मानसिक अनारोग्य काय आहे किंवा दीर्घकालीन शारीरिक काही म्हणजे समजा ज्यांना ऐकायला येत नाही, ज्यांना समजा पाहण्यामध्ये अडचण आहे, जे अंध वगैरे आहेत, तर त्यांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण द्यावं लागेल. म्हणून विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण देणं गरजेचं आहे. बरोबर, ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. इथं उपायात्मक योजना म्हटलंय. उपायात्मक योजना आपण जे सर्वसामान्य विद्यार्थी असतील आणि त्यांना जर समजा एखादा घटक नाही समजला तर आपण त्यांच्यासाठी करत असतो. वर्गाचं व्यवस्थापन किंवा मानवी विद्यार्थी शिक्षण याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 7. मूल्यमापनाचा निकष म्हणजे काय? पहा, मूल्यमापनाचा निकष. मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र, गुणांची प्रश्ननिहाय वाटणी, विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचं सर्वसाधारण मत, मूल्यमापनाचे साधन. मूल्यमापनाचे निकष. बघा इथं काय म्हटलंय प्रश्नामध्ये समजून घ्या की निकष. निकष म्हणजे काय असतं की समजा क्रायटेरिया ठरलेले असतात. आपण मूल्यमापन करायचंय तर कोणत्या क्रायटेरियाने आपण मूल्यमापन करायचं, समजा बरोबर, समजा गणिताचं मूल्यमापन करायचं असेल, मराठीचं मूल्यमापन करायचं असेल तर ते कोणत्या निकषाने केलं पाहिजे हे या ठिकाणी महत्वाचं. बरोबर ना. मग आता आपल्याला विचारलंय की त्या मूल्यमापनाचे निकष नेमके काय आहेत. बरोबर, पहिला ऑप्शन म्हटलंय की मूल्यमापनाची मार्गदर्शक सूत्र. इथं म्हटलंय गुणांची प्रश्ननिहाय वाटणी, विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचं सर्वसाधारण मत आणि मूल्यमापनाचं साधन. ठीक आहे. बरेच जण सी बरोबर दिलेले आहे, ते चुकीचं आहे. तर लक्षात ठेवायचा निकष म्हणजे काय असतो, तर हे तुमची मार्गदर्शक सूत्र असतात. म्हणजे तुम्ही मूल्यमापन कशा प्रकारे करणार, बरोबर ना. मूल्यमापन तुम्ही कशा प्रकारे करणार, समजा तुमचा एखादा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, बरोबर ना. साहजिकच वस्तुनिष्ठ प्रश्नाला तुम्हाला 1च मार्क तुम्ही देणार. जर तुमचा प्रश्न म्हणजे उत्तर बरोबर असेल तर 1 मार्क द्या. ठीक आहे. तुमचा एखादा लघुत्तरी प्रश्न असेल तर लघुत्तरी प्रश्नामध्ये समजा तुम्ही त्याच्यामध्ये आपण 5-6 ओळींचं उत्तर येणं अपेक्षित आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये समजा 2 ओळी बरोबर दिल्या तर त्यांना 2 मार्क द्या. जर समजा 4 ओळी बरोबर असतील तर त्यांना 3 मार्क द्या. सगळं बरोबर असेल तर 5 मार्क द्या. मग अशा प्रकारे किंवा समजा अजून काही जे समजा वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणू आपण की अभिव्यक्तात्मक जे काय प्रश्न असतात, अभिव्यक्त होणारे प्रश्न असतात ना, तर त्याच्यामध्ये काय अभिव्यक्त केलं असेल, नैसर्गिकपणे त्यांनी काय अभिव्यक्त 4-5 वाक्य केले असतील तर त्यांना त्याच्यावरती 2-3 मार्क द्या. तर अशा प्रकारचे तिथं सूचना असतात, बरोबर ना. त्या सूचना असतात त्याला आपण काय म्हणतो, मूल्यमापनाचे निकष म्हणतो. म्हणजेच मूल्यमापनाची मार्गदर्शक सूत्र असतात. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं बा, मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र. गुणांची प्रश्ननिहाय वाटणी नसते, क्षमतेबद्दलचं सर्वसाधारण मत नसते किंवा मूल्यमापनाचं साधन नसतं. आता बघा विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचं सर्वसाधारण मत. आता सर्वसाधारण मतामध्ये आपण लक्षात ठेवा मूल्यमापन करणार आहे का. बघा आपण ज्या ठिकाणी ढोबळमानाने बोलतो ना ते मूल्यमापन नसतं. तुमचं मूल्यमापन हे वस्तुनिष्ठ असायला पाहिजे. मग याच्यामध्ये सगळं सर्वसाधारण मत म्हटलंय तर हे लक्षात ठेवा, हे तुमचं मूल्यमापन येईल का, तर हे तुमचं मूल्यमापन येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8. उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून मिळतात. उपजत प्रतिभा आहे, बरोबर. उपजत प्रतिभा आहे, त्याची सर्वोत्तम लक्षणे कोणत्या गोष्टीवरून मिळतील. बुद्ध्यांक चाचणी, भावनिक बुद्ध्यांक चाचणी, शिक्षक आणि पालक, शाळेतील संचयी नोंदपत्रक. बघा उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे. हा करेक्ट आहे. बघा तरी सुद्धा काही जण मिक्स दिलेत. बुद्ध्यांक चाचणी घेऊन, भावनिक बुद्ध्यांक चाचणी, शिक्षक आणि पालक, हे शाळेतील संचयी नोंदपत्रके. तर लक्षात ठेवायचं की कायम तुमच्या शाळेमध्ये आपल्या मुलांचा जो काय आपण पोर्टफोलिओ बनवत असतो, ठीक आहे, यालाच लक्षात ठेवायचं काय म्हणतो संचयी नोंदपत्र म्हणतो. तर ही जी काय संचिका असते, बरोबर ना, संचिका असते, याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या मध्ये काय काय गुणवत्ता आहे,
जे काय असेल ते आपल्या याच्यामध्ये बघायला मिळतं. म्हणून लक्षात ठेवा की उपजेता प्रतिभेची सर्वोत्तम लक्षण जर बघायची असतील तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारची संचिका ठेवावी लागेल, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं प्रत्येक क्षेत्रामधलं प्रत्येक विषयामधलं जे काही कामकाज असेल त्याच्यामध्ये स्टोअर असेल आणि आपण ते नंतर हळूहळू बघू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की अरे ह्या मुलामध्ये काहीतरी उपजत क्षमता आहे. आपण त्याचा बुद्ध्यांक चाचणी घेतली म्हणजे त्यातून समजेल का? अजिबात नाही. ते कदाचित त्यावेळेस असेल, परंतु आपल्याला जर पूर्ण वर्ष जर आपण बघितलं तर त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्याची ती क्षमता बघायला मिळेल. म्हणून बुद्ध्यांक चाचणी येणार नाही, भावनिक बुद्ध्यांक नाही येणार, काही शिक्षक पालकांच्या माध्यमातून होत नाही, संचयी पत्रक. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं कोणतंही मूल्यमापन असू द्या, सगळ्यात उपयुक्त काय असेल तर तुमची संचयी नोंदपत्रके असतात किंवा पोर्टफोलिओ असतं. चला प्रश्न पुढचा. उतार्यातील शब्दांचं मूल्य म्हणजे काय असतं? पहा, एखादा उतारा असतो आणि त्या उतार्यामध्ये त्या शब्दाचं व्हॅल्यू काय असतं, बरोबर ना? एखाद्या शब्दाचं एखाद्या उतार्यामध्ये जी काही मूल्य आहे किंवा जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय असते? विशिष्ट संदर्भात शब्दाचा अप्रत्यक्ष वापर, शब्दाच्या वापराच्या अनेक पद्धती, शब्दाचा कोशातील अर्थ, विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता, विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता. हा गडबडीमुळेच प्रश्नाची उत्तरपात चुकतात. ठीक आहे, बघा तेच महत्वाचं आहे. तुम्हाला काय शिकायचंय ना तर ते तुम्हाला मी सांगितलंय. अभ्यासापेक्षा तुम्हाला याच गोष्टी शिकायच्यात. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं गडबड होऊ द्यायची नाही, तर तुमची प्रश्नांची उत्तरे करेक्ट येतील. आता बघा एक मध्ये काय म्हटले बघा, विशिष्ट संदर्भामध्ये शब्दाचा अप्रत्यक्ष वापर. म्हणजे लक्षात ठेवा, आता उतार्यातला शब्द आहे ना त्याची किंमत आहे म्हणजे उतार्यामध्ये तो शब्द असायला पाहिजे. इथं अप्रत्यक्ष वापर जर असेल तर त्या शब्दाची किंमत कळेल का? कळणार नाही. म्हणून पहिला तुमचा चुकीच येईल. शब्दाच्या वापराच्या अनेक पद्धती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वापरणं म्हणजे त्याचं मूल्य असेल का? तर नसतं. शब्दाचा कोशातला अर्थ आहे का? नाही. तर लक्षात ठेवायचं विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता म्हणजे समजा एखादा शब्द तुम्ही वापरताय तर तो शब्द तुम्ही विशिष्ट संदर्भासाठी कसा वापरलाय, बरोबर ना? त्या संदर्भासाठी त्याचा जर अर्थपूर्ण वापर होत असेल तरच तो शब्द मूल्यवान आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणूया की कर, कर हा शब्द आहे, बरोबर ना? कर हा शब्द आहे, तर कर हा शब्द तुम्ही कोणत्या अर्थाने वापरलाय? आता कर शब्द याचा अर्थ तुमचा कर होईल, आता हातही होईल, बरोबर ना? आता मग परंतु इथं तुम्ही त्याची संदर्भ काय दिलाय, बरोबर? त्याचा तुम्ही संदर्भ काय दिलाय याच्यावरून त्याची किंमत तुम्हाला कळेल की नेमका तो कोणत्या अर्थासाठी वापरलाय. अन्यथा तुम्हाला त्या शब्दाची किंमत कळणार नाही. म्हणजेच तो विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची काय अर्थपूर्णता आहे याच्यावरून या शब्दाचं मूल्य आपल्याला कळेल. लक्षात आलं? ऑप्शन क्रमांक डी. चला सोपा प्रश्न आहे, एकदम बेसिक प्रश्न आहे बरं का, एकदम बेसिक प्रश्न आपण हे घेतलेत. कारण आता आपण ऍडव्हान्स पण बघितलेले आहेत. लक्षात ठेवा, बरेच जण नवीन जॉईन होत आहेत मराठी कोर्ससाठी किंवा बाकी सगळ्या कोर्ससाठी. तर पाठीमागचे रेकॉर्डेड व्हिडिओज लाईव्ह आहेत, लाईव्ह पण घेतलेले आहेत. बरेच जण न बघताच मेसेज टाकतात ग्रुपवरती की सर तुम्ही लाईव्ह घेत नाहीत. तर लाईव्ह आपण मराठीचं भरपूर घेतलंय, अगदी आपले टॉपिक झालेले आहेत. लक्षात घ्या, पाठीमागे थोडंसं जा, लाईव्ह सेशन तुम्हाला बघायला मिळतील. आणि आपण युट्यूबचे सुद्धा काय टाकतो की तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण ते सुद्धा प्रश्न आपण लाईव्ह मधून घेतो. ठीक आहे, रेकॉर्डेड व्हिडिओज पण आपण त्याच्यामध्ये टाकून देतो जे युट्यूबचेच असतात. ठीक आहे, उलट तुमची जास्त प्रॅक्टिस होत असते, लक्षात ठेवा. आणि आपण लाईव्ह सुद्धा घेतलेत ज्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याच थेअऱ्या कम्प्लीट आपण केलेल्या आहेत. सांगा आता क्रम सांगायचा बरं का, बघू आपण कोणाचा क्रम बेसिक पाठ आहे. बोलणं, ऐकणं, वाचणं, लिहिणं. ऐकणे, बोलणे, लिहिणे, वाचणे. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे. ऐकणे, वाचणे, लिहिणे, बोलणे, लिहिणे. बघा बोलणं येईल का? आता बघा भाषिक तुमचं कौशल्य म्हटलंय, बरोबर ना? त्याच्यामध्ये बोलणं तर येणार नाही, तुमचं ऐकणं येईल. काय येईल? तुमचं ऐकणं. सगळ्यात आधी तुमचं काय येईल? श्रवण येईल. सगळ्यात आधी तुमचं काय येणार? श्रवण. श्रवण नंतर काय होतं? तुमचं बोलणं होतं, बरोबर? हा क्रम आहे, लक्षात ठेवा बरं का. परंतु जर तुम्हाला विचारलं की कोणत्या क्रमाने शिकली जातात तर ह्याच क्रमाने शिकली जात नाही, हे लक्षात घ्या. बघा तुमचं श्रवण होईल, तुम्ही ऐकता आधी, नंतर तुमचं बोलणं डेव्हलप होईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय करता? वाचायला शिकता. काय करता? तुम्ही वाचायला शिकत असता म्हणजे वाचणे, बरोबर? आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुमचं लिहिणं हे डेव्हलप होत. काय असतं? लिहिणं. तर लक्षात ठेवायचं, तर हा क्रम असतो श्रवण,
नंतर बोलणे, नंतर वाचणे आणि सगळ्यात शेवटी तुमचं लिहिणं असतं. आता मग हे सगळे याच क्रमाने शिकली जातात का? तर याच क्रमाने ही शिकली जात नाहीत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणजे शिकत असताना एकच कौशल्य शिकलं जातं का? तर नाही. तर तुम्ही श्रवण बोलणं किंवा श्रवण वाचन असेल किंवा लिहिणं तुमचं श्रवण असेल हे एकाच वेळेस चालू असतं. म्हणजे एकापेक्षा दोन जी काय तुमची 2-3 कौशल्य आहेत ती एकाच वेळेस तुमची इंटिग्रेटेड पद्धतीने शिकवली जातात, शिकली जातात. हे लक्षात ठेवा. म्हणजे एका वेळेस फक्त श्रवणच होत नाही, तर तुमचं त्यावेळेस बोलणं सुद्धा डेव्हलप होत असतं. तुमचं श्रवण होत असतं किंवा बोलणं होत असं तुमचं लिहिणं पण होतं. आता बघा मी तर लिहितोय आणि बोलतोय पण, बरोबर. या ठिकाणी वाचन पण होतं तुमचं, इथे तुम्ही लिहिताय पण. अशा प्रकारे हे एकमेकांशी कशी असतात, इंटरकनेक्ट आहे, ती वेगवेगळी नसतात. ही वेगवेगळी आपण शिकवतो का? वेगवेगळी शिकवत नाही, ती एकमेकांशी इंटरकनेक्ट असतात आणि आपण त्याच पद्धतीने शिकवत असतो. मुलासाठी आता क्रम कोणता लक्षात, हा क्रम आहे, क्रम बदलत नाही, परंतु शिकवत असताना मात्र क्रम बदलतो. याच क्रमाने आपण ती शिकवत नाही, हे कायम लक्षात असू द्या. ठीक आहे. हा, सुबो पाली. आता सुबो पाली तुम्ही काय, सुबो काय पाली, वाली का पाली? वाली येईल ना. ठीक आहे. चला, तुम्हाला जी पद्धत सोपी लक्षात ठेवायची त्यांनी हे करा, परंतु क्रम इथे विचारा डायरेक्टली. एक बेसिक क्रम कोणता आहे तो क्रम तुम्हाला सांगायचा आहे. स्वतःची भाषा बोलणारे विद्यार्थी आणि उद्दिष्टित म्हणजे इंग्रजी भाषा शिकणारे विद्यार्थी असणाऱ्या द्विभाषिक वर्गात कोणता फायदा असतो? आता बघा, स्वतःची भाषा बोलणारे विद्यार्थी, स्वतःची भाषा म्हणजे कोणती? तर मातृभाषा, बरोबर. कोणती भाषा असते? स्वतःची मातृभाषा असते. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उद्दिष्टित इंग्रजी भाषा, म्हणजे उद्दिष्टित म्हणजे काय लक्षात ठेवायचं की टार्गेट लँग्वेज, बरोबर. उद्दिष्टित म्हणजे लक्षात ठेवायची दुसरी भाषा. मग तुमची दुसरी भाषा कोणती असू शकते? तर मातृभाषा आपली स्वतःची असते, उद्दिष्टितची दुसरी भाषा असते, बरोबर ना. आता ह्या दोन भाषा या ठिकाणी शिकायच्या आहेत. तर नेमका जर वर्गामध्ये स्वतःची भाषा बोलणारे पण विद्यार्थी असतील आणि उद्दिष्टित इंग्रजी भाषा शिकणारे विद्यार्थी म्हणजे दुसरी भाषा ते शिकतायत, पहिली भाषा ते बोलतील मातृभाषा साहजिकच, मग अशा प्रकारे वर्गामध्ये कोणता फायदा असेल? या वर्गामध्ये विद्यार्थी वर्गात कमी बोलल्याने गोंधळ कमी होतो. उद्दिष्टित इंग्रजी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळते. म्हणजे उद्दिष्टित इंग्रजी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी भाषा शिकायला प्रेरणा मिळते, वेगळा प्रकल्प करायला संधी मिळते, प्रत्येक भाषेत विविध उपक्रम राबवण्याचं समाधान मिळेल. आपल्याला काय विचारलंय की स्वतःची भाषा बोलणारे विद्यार्थी आहेत आणि तेच विद्यार्थी उद्दिष्टित इंग्रजी भाषा शिकणारे पण असतील, म्हणजे त्याच वर्गामध्ये असतील, तर असा द्विभाषिक वर्ग असेल तर कोणता नेमका फायदा होईल? फायदा कोणता होईल असं असेल तर वर्गामध्ये बघा, इथं म्हणलं विद्यार्थी वर्गात कमी बोलणं, गोंधळ कमी होतो. बघा, आता विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये कमी बोलणं भाषेच्या वर्गामध्ये हे अपेक्षित आहे का? तर नाही. विद्यार्थी उलट जास्त बोलला पाहिजे, म्हणून हे पण निगेटिव्ह येत. नंतर उद्दिष्टित इंग्रजी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळते. बरोबर आहे की विद्यार्थी या ठिकाणी प्राथमिक प्रथम भाषा स्वतःची पण बोलणार आहे आणि उद्दिष्टित भाषा सुद्धा शिकतोय आणि तेच विद्यार्थी या ठिकाणी वर्गामध्ये असतील. म्हणजे जे समजा इंग्रजी आपल्या वर्गामध्ये इंग्रजी भाषिक काही विद्यार्थी असतील किंवा इंग्रजी भाषा शिकतायत, बरोबर, आपल्याला त्यांच्याकडे बघून मोटिवेशन मिळतं ना, चला अरे आपण पण काय करू, त्यांच्यासारखं इंग्रजी भाषा शिकायचा प्रयत्न करू. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट येईल की उद्दिष्ट इंग्रजी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी भाषा शिकण्याची काय मिळते? प्रेरणा मिळते. कारण ते विद्यार्थी, दुसरे विद्यार्थी, आपले मित्र सुद्धा इंग्रजी भाषा बोलतायत, शिकतायत, म्हणून आपल्याला त्यांच्याकडे बघून मोटिवेशन मिळेल. लक्षात आलं? दुसरा येईल वेगळ्या करण्याची संधी मिळते का? निगेटिव्ह किंवा चुकीचं आहे. प्रत्येक भाषेत विविध उपक्रम राबवण्याचे समाधान मिळेल का? तर नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक भाषेमध्ये विविध उपक्रम राबवण्याचं समाधान याच्यामध्ये मिळेल, परंतु याच्याशी हे रिलेट नाही. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हा इथं करेक्ट येणार आहे. पहा, चला प्रश्न पुढचा बघा. विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान निर्माण करणारे समजले जाते. विद्यार्थ्यांना स्वतःचं ज्ञान ते निर्माण करत असतात. या भाषेच्या वर्गामध्ये कशाच्या माध्यमातून हे भाषेच्या वर्गात कशाच्या माध्यमातून साध्य केलं जाऊ शकतं? विद्यार्थी कसे असतात? ज्ञान रचनावादी असतात. विद्यार्थी कसे असतात? ज्ञान रचनावादी असतात. स्वतःचं ज्ञान ते स्वतः तयार करतात, मिळवतात, बरोबर. ते समाजाशी इंटरॅक्शन करतील, मित्राशी इंटरॅक्शन करतील, कशाच्या माध्यमातून कुठेही शोधतील, गुगलला शोधतील, कुठेही शोधतील, परंतु स्वतःचं नॉलेज ते स्वतः मिळवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ते ज्ञान रचनावादी असतात. मग हा भाषेचा वर्ग आहे, तर हे आपल्याला काय करायचंय? साध्य करायचं. ते आपण कसं साध्य करू?
ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःचं नॉलेज स्वतः मिळवण्याचा प्रयत्न करतील. व्यक्तिगत प्रकल्पांकडे शिक्षकांनी लक्ष वेधून आणि त्याला प्रतिसाद देऊन. व्यक्तिगत प्रकल्प उद्दिष्टित इंग्रजी भाषेतील वाचन वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढविणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढवणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करून व्यक्तिगत लक्ष वेधून अभ्यासाच्या प्रक्रियेत सह अध्ययन आणि सहभागाची संधी देऊन. बघा परत एकदा प्रश्न बघा, व्यवस्थित बघा, प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. बघा आपल्याला काय करायचं, तुम्ही स्टिकअप राहायचं, स्वतः ज्ञान मिळवतात. बघा आता अशा वेळेस काही जे प्रश्न असतात ना, त्यावेळेस एक थोडासा इमॅजिन करायचं, स्वतः नॉलेज मिळवतात ना, मग तुम्हाला या ऑप्शन मध्ये विद्यार्थी स्वतः नॉलेज मिळवतील अशा प्रकारची कोणती ऍक्टिव्हिटी दिसती की ज्याच्या माध्यमातून स्वतः नॉलेज मिळतील, म्हणजे स्वतः काहीतरी ऍक्टिव्हिटी करतील आणि स्वतः त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील. तर मॅडम सी आणि डी पण दोन्ही पण दिलंय का? पहिलं काय म्हटलं बघा, व्यक्तिगत प्रकल्पाकडे शिक्षकांनी लक्ष वेधून त्याला प्रतिसाद देऊन. म्हणजे व्यक्तिगत प्रकल्प, आता व्यक्तिगत जो काय वैयक्तिक इंडिव्हिज्युअल प्रकल्प असेल त्याच्यामध्ये लक्ष वेधायचंय म्हटलंय, बरोबर, आणि त्याला प्रतिसाद द्यायचा. मग लक्षात ठेवतो ऍक्टिव्हिटी कोणती करतोय का, तर अजिबात कोणती ऍक्टिव्हिटी करत नाही. ऍक्टिव्हिटी नाही झाली म्हणजे थोडक्यात ज्ञानाची निर्मिती इथं होत नाही. लक्षात आलं. उद्दिष्टित इंग्रजी भाषेतील वाचन वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त प्रोत्साहन. फक्त वाचन वाढवलं म्हणजे ज्ञानाची निर्मिती होईल का? अजिबात नाही. बी नाही ना. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढवणाऱ्या साहित्याची फक्त मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता करून द्यायची. म्हणजे मुलांनी ते वाचायचं न वाचायचं तो वेगळा विषय, परंतु फक्त अभ्यासाची गोडी वाढवावी यासाठी काय करायचे, साहित्याची उपलब्धता करून देणं. याच्या माध्यमातून ते नॉलेज निर्माण करतील का, तर अजिबात नाही. फक्त एक म्हणजे ते काही जण करतील, काही जण काही करणार नाही. म्हणून या ठिकाणी बरोबर इथं सी नाही येणार. तर डी मध्ये काय म्हटलंय बघा की व्यक्तिगत लक्ष वेधून अभ्यासाच्या प्रक्रियेत, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल आपण काय करायचं, अट्रॅक्ट करायचं, बरोबर. अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये सह अध्ययन करायचं. म्हणजे सह अध्ययन म्हणजे काय करायचं, विद्यार्थ्यांसोबत एक जे काही त्याचे मित्र असतील किंवा जे काही ते जोडीदार असतील त्यांच्यासोबत ग्रुप करायचा आणि त्याच्यामध्ये सहभागाची संधी द्यायची. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी एकमेकांशी काय करतील, इंटरॅक्शन करतील, बरोबर ना, तर त्यावेळेस जे काही विद्यार्थी आहेत ते एकमेकांच्या विचाराने अभिव्यक्त होतील, एकमेकांचे विचार व्यक्त करतील, विद्यार्थी दुसऱ्याचं मत ऐकून घेतील आणि काही स्वतःचं नॉलेज त्याच्यामधून म्हणजे प्रत्येक ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस नॉलेजची निर्मिती होत असते, काहीतरी नवीन माहिती सांगितली जाते, काहीतरी नवीन माहिती ऐकली जाते आणि अशा प्रकारे प्रत्येक जण विद्यार्थी ज्ञान रचनामध्ये माध्यमातून आपल्या नॉलेजची निर्मिती करेल. लक्षात आलं. तर मग हे लक्षात ठेवा, व्यक्तिगत लक्ष वेधून अभ्यासाच्या प्रक्रियेत सह अध्ययन आणि सहभागाची संधी हे महत्वाचे. समजलं. चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 13. उद्दिष्टित म्हणजे इंग्रजी भाषेतील उच्चारण समृद्ध करण्यासाठी वर्गामध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणारा ठरतो. या वाक्याशी खालीलपैकी काय सुसंगत नाही, काय सुसंगत नाही असं विचारलंय. ठीक आहे, बघा वर्ग कोणता आहे, उद्दिष्टित. त्या वर्गामध्ये आपल्याला उद्दिष्टित इंग्रजी भाषा शिकायची म्हणजे दुसरी भाषा शिकायची, तर त्या भाषेतलं उच्चारण समृद्ध करायचे, प्रोनाउन्सिएशन आपल्याला समृद्ध करायचे. तर वर्गामध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करायचा आहे आणि तो काय करेल, तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहित करणारा ठरेल. कशासाठी, तर तुमचं उच्चारण समृद्ध करण्यासाठी. साहजिकच आपण तिथं व्हिडिओ वगैरे लावू शकतो, ऑडिओ वगैरे लावू शकतो, ज्याच्या माध्यमातून किंवा समजा एखादी पीपीटी आपण बनवू शकतो, त्याचा आवाज तिथं देऊ शकतो. तर हा वापर का प्रोत्साहित करणारा ठरेल म्हणजे मोटिवेट करेल. तर या वाक्याशी खालीलपैकी काय सुसंगत नाही, दोन्ही मुद्रण ऐकणं, दोन्ही मुद्रण आणि ऐकणं म्हणजे ऑडिओ, बरोबर ना, इथं ऑडिओ आला. नंतर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, काळातील उद्घोषण, पांढऱ्या बोर्डाचा फलकाचा वापर आणि भूमिकांचं सादरीकरण. आता इथे काय साधं सोपं विचारलंय, काय म्हटलंय की तंत्रज्ञानाचा वापर कशामध्ये नाही, बरोबर. तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये नाही, म्हणजे हे तुमचं उत्तर येणार आहे. बाकी दोन्ही मुद्रण ऐकणं, तर याच्यामध्ये तुमचा तंत्रज्ञानाचा वापर होईल. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तंत्रज्ञानाचा वापर आहे, याच्यामध्ये भूमिकांचं सादरीकरण. आता इथं सुद्धा तंत्रज्ञानच आहे. आपण कारण ज्यावेळेस तुम्ही भूमिका करता त्यावेळेस तुमचं उच्चारण समृद्धच होणार आहे, बरोबर. रोल मॉडेल सुद्धा याच्यामध्ये पाहिजे. परंतु पांढऱ्या बोर्डाचा फलकाचा फक्त वापर करणं
ते मात्र याच्यामध्ये या उच्चारण समृद्ध करण्यामध्ये येणार नाही किंवा उपयोगाचं नाही. करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 14. विद्यार्थी केंद्रित वर्गाचं वैशिष्ट्य. चाइल्ड डेव्हलपमेंट सॉरी चाइल्ड सेंटर्ड वर्ग. तर या वर्गाचं वैशिष्ट्य कोणतं? विद्यार्थी वर्गाच्या मध्यभागी बसतात, शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परस्परांना शिकवितात, शिक्षक उत्साही आणि विद्यार्थी सक्रिय असतात, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम सुरू असतात. सांगा आता विद्यार्थी केंद्रित वर्गाचं वैशिष्ट्य सांगा. बघा व्यवस्थित बघा. बघा काही फसवे प्रश्न असतात. पहिल्यामध्ये म्हटलंय की विद्यार्थी वर्गाच्या मध्यभागी बसला म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे का? तर नाही, पहिलं चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये म्हटलंय की शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परस्परांना शिकवतील. विद्यार्थी काय करतील? परस्परांना शिकवतील. तर हे विद्यार्थी केंद्रित आहे का? तर हे विद्यार्थी केंद्रित म्हणजे येईल. ठीक आहे, हे येईल आपण म्हणूया. ठीक आहे. नंतर बघा शिक्षक उत्साही असतात आणि विद्यार्थी पण सक्रिय, विद्यार्थी पण ऍक्टिव्ह असतात. ठीक आहे. आता डी मध्ये काय म्हणलं बघा, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम सुरू असतात. आता बघा की तुमचा सगळ्यात जास्त म्हणजे अशा प्रकारचे समजा 3 जे ऑप्शन आहेत आपण हे पॉझिटिव्ह पकडूया. ठीक आहे. बघा लक्षात ठेवा, अशा वेळेस तुम्हाला उत्तर कसं काढायचं वेगळं. तर हे 3ही ऑप्शन तुमचे, कारण विद्यार्थी परस्परांना शिकवतील म्हणजे ठीक आहे. आता परंतु इथं काय म्हटले बघा, इथं म्हणले शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली. ठीक आहे. त्यामुळं हा ऑप्शन तितकासा तुमचा करेक्ट येणार नाही, कारण तिथं विद्यार्थी स्वतःच या ठिकाणी शिकला पाहिजे, स्वतःच त्या ठिकाणी विद्यार्थी स्वतंत्र असायला पाहिजे. त्यामुळे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परस्परांना शिकवतील हे इथं या ठिकाणी एवढं करेक्ट नाही. त्यामुळे तुमचा बी ऑप्शन इथं बाजूला होईल. नंतर बघा आता सी मध्ये म्हटलं शिक्षक उत्साही आणि विद्यार्थी कसे असतील? सक्रिय असतील. बरोबर, शिक्षक काय आहेत? उत्साही आहेत आणि विद्यार्थी सक्रिय आहेत. ठीक आहे, विद्यार्थी ऍक्टिव्ह आहेत. फक्त विद्यार्थी ऍक्टिव्ह असतील म्हणजे चाइल्ड सेंटर एज्युकेशन चालू आहे असं म्हणता येईल का? तर अजिबात नाही. त्यासाठी काहीतरी उपक्रम ऍक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे, म्हणजे ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी सक्रिय सुद्धा असतील. म्हणजे बघा विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम जिथं सुरू असतात. बरोबर ना, म्हणजे विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. विद्यार्थी वैयक्तिक असेल, कोणताही असेल विद्यार्थी, सगळे विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी प्रत्येक विषयाचे असतील, प्रत्येक क्षेत्रामधले जे काही उपक्रम आहेत ते सुरू असतील आणि ज्याचा केंद्रबिंदू फक्त विद्यार्थी असेल. बरोबर ना, केंद्रबिंदू काय असेल? फक्त विद्यार्थी असेल तर त्या उपक्रमाला विद्यार्थी केंद्रित उपक्रम म्हणायचं किंवा त्यालाच म्हणायचं विद्यार्थी केंद्रित वर्ग म्हणायचं. म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक डी मध्ये या ठिकाणी तुमचं विद्यार्थी सक्रिय पण असणार आहेत, शिक्षक उत्साही पण असेल. फक्त उत्साही आणि सक्रिय असून चालणार नाही, त्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुद्धा असायला पाहिजे. आणि मग हे उपक्रम चालू असतील म्हणजे या गोष्टी पण याच्यामध्ये येतील, या सुद्धा गोष्टी पण याच्यामध्ये येतील. बरोबर की नाही? म्हणून ऑप्शन क्रमांक डी हा सगळ्यात योग्य येतो. करेक्ट. चला प्रश्न पुढचा बघा, प्रश्न शेवटचा. जी मुले संभाषण आणि भाषा यामध्ये कमकुवत आहेत. बघा मुले संभाषणामध्ये आणि भाषेमध्ये काय असतात? कमकुवत आहेत. ती खालीलपैकी कोणत्या उपक्रमाने प्रेरित होतील, मोटिवेट होतील? कोणता उपक्रम घेतल्यावरती प्रेरित होतील? हा बघा बरं, सोपा प्रश्न आहे की नाही? म्हणून हेच असतं, हेच महत्वाचं याच्यामध्ये कुठलंही पाठांतर वगैरे काही नाही, लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याच पेडागॉजीमध्ये पाठांतर नसतं कोणत्याच विषयामध्ये, फक्त प्रश्न समजून घेण्यावरती आपला भर असायला पाहिजे. शिक्षकाने वारंवार दुरुस्त्या सुचवायच्या, त्यांचं संभाषण ध्वनी मुद्रित करून आणि त्यांचं विश्लेषण करून त्यांना परस्परांशी संभाषण करायला उत्तेजन देऊन संभाषण उपचार तज्ञाला लक्ष घालायला सांगून. आता काय आहे याच्यामध्ये की संभाषण आणि भाषा याच्यामध्ये कमकुवत आहेत विद्यार्थी. बरोबर ना, संभाषण आणि भाषा याच्यामध्ये कमकुवत आहेत. परंतु असा कोणता उपक्रम आहे तर ज्याच्यामुळे विद्यार्थी प्रेरित होतील, विद्यार्थी भाषा चांगल्या प्रकारे बोलतील, संभाषण चांगल्या प्रकारे करतील. म्हणजे कारण त्यांना बोलताना अडचणी येत आहेत, बरोबर, संभाषणामध्ये काय अडचणी येत आहेत, तर मग याच्यामध्ये हे कमकुवत आहेत आणि त्यांना ते मोटिवेशन करायचे. मोटिवेशन दिलं की विद्यार्थी चांगल्या प्रकारे बोलतील आणि ह्यांची समस्या दूर होईल. म्हणजे या ठिकाणी बघा पहिल्यामध्ये म्हटलं शिक्षकाने वारंवार दुरुस्त्या सुचवायच्या, सारख्या बाबा तो असं बोल तसं बोल हे जर सांगितलं विद्यार्थ्याला त्याच्या अंगवळणी पळेल.
म्हणजे आपण काय म्हणतो त्याला आपण सांग काय म्हणतो, प्रत्येक दिवस आता सांगितलं पाहिजे का नाही, तर स्वतः काही गोष्टी समजल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी बघा पहिल्याने कधीच तो मोटिवेट होणार नाही. सारख्याच सर काय म्हणते, तो काय म्हणतात सर सारखेच म्हणजे चुका काढतायत, बरोबर ना, असं नाही व्हायला पाहिजे. नंतर त्यांचं संभाषण हे दोन्ही मुद्रित करून आणि त्याचं विश्लेषण, बघा इथं काय म्हणलंय, संभाषण म्हणजे दोन्ही मुद्रित करा आणि त्याचं काय करायचं विश्लेषण करा. हा, इथं जर समजा असतं ना की त्याचं संभाषण दोन्ही मुद्रित करायचं आणि ते विद्यार्थ्यांना ऐकायला लावायचं. बघा इथं जर असतं ते विद्यार्थ्यांना त्याला त्याचं स्वतःचं संभाषण आपण रेकॉर्डिंग करून ऐकायला लावायचं, तर मग याच्या माध्यमातून कदाचित तो प्रेरित होऊ शकतो. कारण स्वतःच्या काय चुका आहेत तोही त्याच्यामधून बाजूला निघतील आणि स्वतः आपण कसं बोलतोय त्याला समजेल. थोडंसं लगेच आपण बघा, आपण एखादा व्हिडिओ बनवला, आता मुलं काय रील्स वगैरे बनवतात, त्यातून लगेच मुलं बघा खूप प्रेरित होतात, अरे चला माझ्याला एवढं लाईक आलं, मी असं बोलतोय, छान बोलतोय, आणि हळूहळू त्याच्या चुकापात्या कमी होत असतात. परंतु इथं विश्लेषण करणं म्हणतंय म्हणून या ठिकाणी फार चुकीचं येईल. त्यांना परस्परांशी संभाषण करायला उत्तेजन देऊन, म्हणजे या ठिकाणी परस्पर संभाषण करणं, एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी इंटरॅक्ट करणं, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय प्रेरणा मिळणार आहे. साहजिकच ऑप्शन क्रमांक तुमचा सी इथं करेक्ट येईल. इथं म्हटलंय संभाषण तज्ञाला लक्ष घालायला सांगून यातून ते आपण म्हणू की मोटिवेट होणार नाही, परंतु सी मधून चांगल्या प्रकारचं पण त्यांना मोटिवेशन मिळेल. ठीक आहे, समजलं. अशा प्रकारचे हे 15 प्रश्न, काही प्रश्न सोपे असूनही काही प्रश्न तुम्हाला अवघड वाटले असतील, परंतु तेवढं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कारण याला तुम्हाला कुठंच काय म्हणून आपण याला कुठंच याच्यामध्ये बांधील अशी याची उत्तरं नसतात, ते त्यांच्या मनाने तयार केलेले प्रश्न असतात आणि पॅडागॉजी किंवा अध्यापन शास्त्रामध्ये हेच आपलं असतं. ठीक आहे, अशा प्रकारचे 15 प्रश्न तुमचा स्कोर सांगा, 15 पैकी तुमचा स्कोर किती आला. एखादी याच्यातली कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर विचारा, आपण त्याच्यावरती 5 मिनिटं डिस्कस करूया आणि नंतर थांबूया. पहिला प्रश्न फार सोपा होता की पुढीलपैकी कोणते माध्यम सर्वात जास्त अध्ययन अनुभव देतं. ठीक आहे, कोणतं माध्यम या ठिकाणी सर्वात जास्त अध्ययन अनुभव देतं. मराठी रेग्युलर पा घेता येणार नाही, आठवड्यामधून फक्त 2च आपले लेक्चर होणार. ठीक आहे, आपण पूर्ण, कारण बऱ्याच जणांनी फक्त एकच घेतली मराठी रोज आपण शिकू शकत नाही ना, पूर्ण बॅच आहे आपली सगळ्या विषयांची. ठीक आहे, त्यामुळं ज्यांनी फक्त मराठी घेतली त्यांना एक विनंती आहे की आठवड्यामधून फक्त आपले 2 सेशन होतील. ठीक आहे, आता आपण 23 तारखेपर्यंत हे आपण थोडे घेतोय, नंतर तुमचे 30 प्रश्नांचे होते. त्यामुळे मराठीला तेवढं सफिशियंट आहे. सगळ्याच विषयाची तयारी झाली पाहिजे. तुम्ही फक्त मराठी करत असाल तर मग ते चुकीचे. ठीक आहे, आपण सगळ्या विषयांसाठी तुमचं रेग्युलर होणार, परंतु रोजच नाही होणार. ठीक आहे, रोजच होणार नाही. 23 तारखेपासून तुमचं रेग्युलर होईल, परंतु रोज म्हणला तुम्ही मराठी रोजच घ्या तर रोज मराठी नाही होणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला बघा, दूरदर्शन, रेडिओ, विशिष्ट उद्देश माध्यमे, नमुने धक्ती आणि क्षेत्र. काय तुमचं इथं क्षेत्र सहल येईल पा. टीईटी पेपर झाले की ना, टीईटी पेपर झाल्यानंतर त्याचं तुम्हाला वेळापत्रक येईल की तुमचं मराठी किती दिवस असेल. हा, तिथं मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्या थिअरी ज्या काय आधी आहे त्या आधी तुम्ही बघून घ्यायच्या. तोपर्यंत बघून घ्या, पाठीमागे जे काय तुमचं झालेलं आहे ते सगळं थिअरॉटिकल भाग आपला झालाय, जे काय राहिले आपण ते तुमचं कम्प्लीट होईल. ठीक आहे, आणि तुम्हाला मी परत एकदा सांगतो, एकाच विषयावरती फक्त फोकस करू नका, बरोबर. कारण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की तुम्हाला मराठी विषय तुम्ही म्हणता फक्त मराठी किंवा तुम्ही एखादा फक्त गणितावरती फोकस करतो, काही जण फक्त यशस्वीवरती फोकस करतात. तुम्हाला असं वाटतं चला तो माझा विषय अवघड आहे ना, आणि तुमचा सोप्या विषयाकडे तुमचं काय होतं, दुर्लक्ष होतं. तुम्हाला सगळे विषय समजले पाहिजे. कारण हा जो प्रश्न आहे बघा, हा प्रश्न तुम्हाला ईव्हीएस मध्ये पण विचारला जातो, हाच प्रश्न तुम्हाला सीडीपी मध्ये पण विचारला जातो, बरोबर ना. म्हणून लक्षात ठेवा, त्या विषयाचा तुम्ही अभ्यास केला की नाही, सीडीपीचा केला, म्हणजे तुमचे बाकीच्या विषयांचे क्लास होतात, म्हणजे तुमची बाकीच्या सगळ्या विषयांची तयारी त्याच वेळेस होत असते. तुम्ही सीडीपीचा क्लास केला ना, तर सीडीपीचे तुमचे बघा, तुमचा हिंदी, मराठी, तुमचा ईव्हीएस असेल, तुमचा गणित असेल, ह्या सगळ्या विषयांची तुमची तयारी त्याच वेळेस होत असते. त्यामुळे फक्त एकाच विषयाला धरून बसू नका. ठीक आहे, आपण हे रेग्युलर रोज हे घेऊ शकत नाही, कुठलाच विषय तुमचा रेग्युलर होऊ शकत नाही आणि तो रेग्युलर शिकवायचाही नसतो. ठीक आहे, हे समजून घ्या, तर तुम्हाला त्या व्यवस्थित त्या गोष्टी पण क्लिअर होतील. अन्यथा तुम्ही रोज तेच करून त्याला उपयोग नाही पा. हा, रेकॉर्डिंग बघा, रेकॉर्डिंग बघून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. कारण मी तुम्हाला तेच सांगतो,